झी 24 तास एक पाऊल पुढे। एलबीटी विरोधात राज्यातले व्यापारी आक्रमक झालेत। एलबीटीला विरोध करण्यासाठी व्यापारी महासंघानं आज आणि उद्या बंदची हाक दिली आहे। सुरुवातीला व्यापाऱ्यांनी 22 तारखेपासून म्हणजे आजपासून बेमुदत बंदचं आवाहन केलं होतं, मात्र त्यानंतर एलबीटीच्या नियमांमध्ये मुख्यमंत्र्यांनी काही सुधारणा केल्या आहेत, त्याची घोषणाही त्यांनी विधिमंडळात केली। व्यापाऱ्यांनी मात्र त्या सुधारणांबाबत सरकारनं जीआर काढावा अशी मागणी केली आहे। सरकारनं 7 मे पर्यंत जीआर काढला नाही तर 8 मे पासून मात्र बेमुदत संप पुकारण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलेला आहे। त्यामुळे एलबीटी बाबत काहीसा तिढा अद्याप कायम आहे। एलबीटी म्हणजे काय आहे हे मुळात आधी समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। एलबीटी म्हणजे लोकल बॉडी टॅक्स, जकातीऐवजी लागू होणारा हा टॅक्स आहे। मोठे व्यापारी, होलसेल व्यापारी, किरकोळ व्यापारी या सगळ्यांना हा एलबीटी लागू होणार आहे। यापूर्वी केवळ शहराच्या बाहेरून येणाऱ्या मालावर जकात होती। तसंच सुरुवातीला 1 लाख उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्याला नोंदणी आवश्यक होती, आता ती मर्यादा 3 लाखांपर्यंत करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। तसंच प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत झालेलं विवरणपत्र भरणं बंधनकारक होतं, त्याचीही मुदत आता वाढवण्यात आली, ती 20 तारखेपर्यंत करण्यात आली आहे। तसेच संकेत देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्र्यांकडून। दरम्यान एलबीटीला व्यापाऱ्यांचा मोठा विरोध होतोय। व्यापाऱ्यांच्या विरोधाची नेमकी काय कारणं आहेत ते पाहूया। एलबीटीच्या माध्यमातून इन्स्पेक्टर राज आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जातो आहे। किरकोळ व्यापाऱ्यांनाही एलबीटी लागू होणार असल्यानं त्यांच्यातही नाराजीचं वातावरण आहे। कर आकारणीचं योग्य नियोजन नसल्यानं गोंधळाचं वातावरण व्यापाऱ्यांमध्ये आहे। एलबीटीचा तिढा अद्याप कायम दिसून येतो आहे। निश्चित असे त्याबद्दल भूमिका सरकारकडून घेण्यात आलेली नाहीये, त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, आज आणि उद्या 2 दिवस व्यापाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। 7 मे ही तारीख दिलेली आहे जीआर काढण्यासाठी। एकूणच व्यापारी अद्याप एलबीटी बाबत सरकारवर नाराजच आहेत असं म्हणावं लागेल। अरुण, म्हणजे व्यापारी एलबीटीच्या बाबत सरकारवर केवळ नाराजच नाही तर एलबीटीच्या विरोधामध्ये ते आक्रमक देखील आहेत असं म्हणावं लागेल। गेल्याच म्हणजे काही दिवसांपूर्वी जो व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता तो जवळजवळ आठवडाभर चालला होता, त्यामध्ये लोकांचे खरोखर हाल झाले होते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनात निवेदन केलं की या एलबीटीमध्ये ज्या काही गोष्टी, ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात येतील। त्यामध्ये प्रामुख्यानं एलबीटीच्या नोंदणीची मर्यादा ही 1 लाखाहून 3 लाखांवरती नेण्यात आली आणि याशिवाय काही गोष्टी शिथिल करण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। मात्र आता व्यापारी जे आहेत ते या भूमिकेवरती आहेत की या ज्या सुधारणा मुख्यमंत्र्यांनी सुचवल्या आहेत, जे निवेदन त्यांनी केलंय त्याचा तातडीने अध्यादेश काढावा, जीआर काढावा, जेणेकरून त्या अंमलात येतील। त्यामुळेच या जीआरच्या प्रामुख्यानं मागणीसाठी आजचा हा लाक्षणिक बंद आज आणि उद्याचा 2 दिवसाचा महाराष्ट्र राज्य व्यापारी महासंघानं पुकारलेला आहे। अर्थात या बंदनंतर देखील मुख्यमंत्र्यांनी जर येत्या 7 एप्रिल पर्यंत या संदर्भातलं जीआर काढला नाही तर मात्र 8 तारखेपासून पुन्हा एकदा बेमुदत बंद, बेमुदत संपावर जाण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलेला आहे। थोडक्यात आजपासून या बंदला सुरुवात झालेली आहे। आज आणि उद्या हे बंद असणार आहेत। अरुण, आम्ही वेळोवेळी याबाबत अधिक माहिती तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।